कितीही अनालिसिस किंवा रिसर्च करून ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवली तरी सुद्धा पॅरेंट्स आणि स्टुडंट्सला नेहमी सिक्वेन्स बद्दलचं कन्फ्युजन असतं. नेहमी त्यांना असं वाटतं की सिक्वेन्स अजून काही होऊ शकतो का. आणि याच्यासाठी मी तुम्हाला एक सिंपल ब्लाइंड टेस्ट सांगतो की आपला सिक्वेन्स बरोबर आहे की नाही चेक करण्यासाठी. तर बघा, जी तुम्ही ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवली त्याची सिंपल प्रिंट काढून आणा. प्रिंट काढल्यानंतर काय करा, डायरेक्टली डोळे बंद करायचे जेन्युअनली आणि बोटाला असं स्क्रोल करायचं आणि कुठेही स्टॉप करायचं रॅन्डम. स्टॉप केल्यानंतर बघायचं की मला कोणतं कॉलेज लागत आहे. फॉर एक्झाम्पल मला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नागपूर लागत आहे आणि तिथली इलेक्ट्रॉनिक्स ब्रँच लागत आहे. तर ऑफकोर्स वरचे कॉलेज मला क्वालिफाय नव्हते किंवा माझे पर्सेंटेज नाही म्हणून मला हे कॉलेज लागत आहे. चांगली गोष्ट आहे. पण त्याच्या खालचे ऑप्शन बघायचे की बाबा खालच्यापैकी एखादं कॉलेज किंवा ब्रँच लागली असती तर मी जर जास्त सॅटिस्फाईड असलो असतो, म्हणजे याचा अर्थ माझ्या सिक्वेन्सला अजून रिअरेंज करण्याची गरज आहे. कारण मित्रांनो, जे लिस्ट आहे ना ते टॉप टू बॉटम असली पाहिजे. म्हणजे तुमचा फॉर्म वरून तर खालीपर्यंत स्कॅन होत आहे, म्हणजे तुम्हाला त्याच्यामधलं कोणतंही कॉलेज लागला तर त्याच्या खालच्या कॉलेजला घेऊन रिग्रेट नसला पाहिजे. त्याच्यासाठी ही ब्लाइंड टेस्ट तुम्हाला मदत करेल.